एकदम क्वालिटी मधली आपली शेवयाची खीर तयार झालेली, पण इथं दूध होतं गेलेलं, त्यामुळे माझं डोकं फिरलेलं. आज अंगारकी संकष्टी होती, त्यामुळे मी उपवास धरलेला. म्हटलं आता रात्रीच्या जेवणात काहीतरी स्वीट डिश असावी म्हणून शेवयाची खीर बनवूया. एकदम सोपी रेसिपी आहे, नो रॉकेट सायन्स. आपल्याला हे पहिले ड्रायफ्रुट्स आहेत ते बारीक बारीक काप करून घ्यायचे आणि ते शेवयांबरोबर तुपात परतून घ्यायचे. या शेवया आणि ड्रायफ्रूट जेव्हा आपण तुपात परतत असतो तेव्हा किचन मध्ये असला भारी वास येतो की तुम्हाला खीर खाण्याची क्रेविंग कंट्रोलच होणार नाही. आपण या शेवयांचा यूज करून कुनाफा पण बनवू शकतोय. जर तुम्हाला कुनाफाची रेसिपी पाहिजे असेल तर मला खाली कमेंट करून सांगा, म्हणजे आपण त्या हिशोबाने कुनाफा रेसिपी व्हिडिओ बनवूया. एकदा शेवया आणि ड्रायफ्रूट व्यवस्थित परतून झालं की आपल्याला एका मोठ्या भांड्यात फुल क्रीम मिल्क घ्यायचं आहे. म्हणजे तुम्ही कुठल्या पण ब्रँडचं वापरू शकताय. आमच्या घरात गोकुळ येते त्यामुळे आम्ही गोकुळ दूध वापरली. मग दूध जरासं गरम झालं की त्यात आपल्याला खवा टाकायचा आणि ते मिक्स करून घ्यायचं. आणि या दुधाचा काय विषय आहे मला तेच कळत नाही. 2 मिनिटं जर असं लक्ष दिलं नाही तोपर्यंत दूध होतो जाते. मग दुधाला आपण म्हटलं ATM KBFJG आणि केलं मूव ऑन. इफ यू नो ब्रो. जास्त काय लोड घेत बसायचं नाही. आपल्याला पाहिजे तेवढी साखर टाकायची, इलायची पावडर टाकायची आणि त्या शेवया आणि ड्रायफ्रूट आपण ज्या परतून घेतलेल्या त्या पण याच्यात टाकून द्यायच्या. आता हे सगळं आपल्याला प्रॉपरली मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये आपण ज्या शेवया टाकल्यात त्या व्यवस्थित शिजू द्यायच्या आहेत आणि दुधाला पण आटू द्यायचं आहे, म्हणजे तुमची खीर तयार होते. दॅट्स इट. साधी सोपी सिंपल सरळ रेषेतली रेसिपी आपली तयार झालेली आहे. फक्त दुधाकडे लक्ष द्या, जास्त काय लोड घेऊ नका. ओके बाय.